दुधी भोपळ्याचं भरीत करण्यासाठी दुधी भोपळा असा बारीक चिरून कुकरमधून शिजवून घेतलाय. आपण बघूया इथे दुधी शिजलाय का? दुधी खूप सुंदर शिजलाय, छान शिजलाय. आणि आता काय करायचंय, त्या दुधी भोपळ्यामधलं जे थोडंसं पाणी राहिलेलं असतं, पाणी न टाकता शिजवलंय तरी पण थोडं पाणी असतं ते टाकून घ्यायचंय आणि दुधी असा मॅश करून घ्यायचंय. छानपैकी सगळा दुधी मॅश करून घ्यायचंय. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये दाण्याचा कूट टाकायचा आहे. 3 चमचे मी इथे दाण्याचा कूट घालते. त्यानंतर त्यामध्ये दही घालते. दही सुद्धा मी इथे 3 चमचे घालते दही. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 ते 2 बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे. आपण म्हणजे काकडीची कोशिंबीर कशी करतो तसं करून घ्यायचंय आपण. सगळं एकजीव करून घ्यायचंय आपण. हे बघा इथे अजून मला हे कमी पडले. दही कमी पडलं म्हणून मी दही घातलं 1 चमचा आणि पुन्हा एकत्र करून घेतलंय. मी आता हे डब्यातलं दुधी भोपळ्याचं भरीत एका बाउलमध्ये काढून घेतेय. खूप छान लागतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोड्याशा तुपावरती जिरं फोडणी घालून ह्याला फोडणी देऊ शकता. पण मी फोडणी नाही घातली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोडणी घालू शकता. खूप छान लागतं हे भरीत. कुणाला कळणार सुद्धा नाही की हे दुधी भोपळ्याचं भरीत आहे ते. तुम्ही करून बघा. तुम्हाला सुद्धा आवडेल. हे बघा किती सुंदर दिसतंय दुधी भोपळ्याचं भरीत.